नमस्कार मित्रांनो, PGN अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये नवीन अपडेट्स आता पुढे मित्रांनो पवित्र पोर्टलवरती जे काही कन्व्हर्जन राऊंड लागला आहे, तर या कन्व्हर्जन राऊंडचा पुढील स्टेप म्हणजे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याचप्रमाणे पदस्थापना, नियुक्ती या प्रक्रिया चालू आहेत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद नागपूर येथील जे काही कन्व्हर्जन राऊंडचा मेरिट लिस्ट लागली आहे, त्यानंतर कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याचप्रमाणे समुपदेशन प्रक्रियाविषयी माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण जिल्हा परिषद महानगरपालिका मीरा भाईंदर यांचीसुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत नोटिफिकेशन आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी नागपूरचं पाहूया. मित्रांनो, जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत नोटीस आली आहे ती पाहूया. मित्रांनो, जिल्हा परिषद नागपूरद्वारा शिक्षक भरतीकरिता पवित्र पोर्टल दिलेल्या 501 पदांचे जाहिरातीनुसार शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे जिल्हा परिषद नागपूरकरिता विकल्प दिलेल्या एकूण 120 उमेदवारांची गुणवत्ता यादी पवित्र पोर्टल प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबाबत ही माहिती आहे. त्यानंतर या कार्यालयाची जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांचे जावक क्रमांक संदर्भ या ठिकाणी मित्रांनो जे काही रेफरन्स दिला आहे तो या ठिकाणी दिला आहे. आपण महत्त्वाचे मुद्दे पाहूया. तर या ठिकाणी खाली आपल्याला सविस्तर त्याविषयी दिलेलं आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत जे काही GR दिला आहे, तर या GRचा संदर्भ आहे. त्यानंतर पुढे दिला आहे दिनांक शुक्रवार दिनांक 19/7/2024 रोजी सकाळी 10:30 वाजता समुपदेशन पद्धतीने कैलासवासी आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर येथे पदस्थापना देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही महत्त्वाची या ठिकाणी त्यांनी पत्ता दिलेला आहे. जिल्हा परिषद नागपूर या ठिकाणी शुक्रवार दिनांक 19/7/2024 रोजी सकाळी 10:30 वाजता समुपदेशन पद्धतीने कैलासवासी आबासाहेब खेडकर सभागृह जिल्हा परिषद नागपूर येथे पदस्थापना देण्यात येणार आहे. तरी गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी समुपदेशन पद्धतीने पदस्थापनेकरिता शुक्रवार दिनांक 19/7/2024 रोजी सकाळी 10:30 वाजता कैलासवासी आबासाहेब खेडकर सभागृह येथे जिल्हा परिषद नागपूर येथे न चुकता उपस्थित राहावे. मित्रांनो, ज्यांचं सिलेक्शन झालं आहे जिल्हा परिषद नागपूरकरिता, तर अशा सर्व उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे की 19/7/2024 रोजी सकाळी 10:30 वाजता अशा उमेदवारांची समुपदेशन प्रक्रिया पदनियुक्ती ही जिल्हा परिषद नागपूर येथे जे काही कैलासवासी आबासाहेब खेडकर सभागृह आहे येथे होणार आहे. त्याकरिता कुठलीही अनुपस्थिती ग्राह्य धरली जाणार नाही. सदर उमेदवारांना उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यानंतर पुढे आहे, उमेदवारांनी समुपदेशन प्रक्रियेकरता येताना पडताळणीचे वेळी सादर केलेले मूळ कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. मित्रांनो, तुमची ज्यावेळेस सिलेक्शन झालं, फॉर्म भरला होता, तर त्या फॉर्ममध्ये तुम्ही जेवढे डॉक्युमेंटचा उल्लेख केला होता त्या सर्व डॉक्युमेंटची तुम्हाला लिस्ट या ठिकाणी घेऊन येणं महत्त्वाचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत. त्याचप्रमाणे त्यांनी खाली दिलेला आहे, सदर समुपदेशन प्रक्रिया शासन निर्णय दिनांक 21 जून 2023 रोजी मधील जे काही GR दिला आहे, तर त्या 7 मधील तरतुदीनुसार खालील प्रमाणे प्राधान्यक्रमात करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, जे काही 21 जून 2023 रोजीची GR निघाला होता समुपदेशन प्रक्रियेबाबत, त्याविषयी त्यांनी खाली दिलेली आहे. तर यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे प्रथम दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांक्रमानुसार प्राधान्यक्रमानुसार जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत शाळांमध्ये नियुक्ती असलेल्या पदावर नियुक्ती देण्यात येईल. मित्रांनो, जे दिव्यांग कॅन्डिडेट्स आहेत तर अशांना सर्वप्रथम नियुक्ती जिल्हा परिषद मार्फत मिळणार असल्याचे सुतोवाच येथे केले आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर महिला उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीतील गुणानुक्रमानुसार प्राथमिक क्रमानुसार जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत शाळांमध्ये रिक्त असलेल्या पदावर नियुक्ती देण्यात येईल. मित्रांनो, दिव्यांगनंतर त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत ते म्हणजे महिला. तर महिलांना प्राधान्यक्रम देण्यात येईल, महिलांच्या सर्व नियुक्ती देण्यात येतील. आणि त्यानंतर खालचा मुद्दा, त्यानंतर उर्वरित उमेदवारांना शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीतील गुणाक्रमानुसार प्राथमिक क्रमानुसार जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत शाळांमध्ये शिक्षक नियुक्त असलेल्या पदावर नियुक्ती देण्यात येईल. मित्रांनो, समुपदेशन प्रक्रियेमध्ये त्यांनी मुद्दे दिले आहेत कोणत्या पद्धतीने कसं भरणार आहे स्टेप बाय स्टेप. प्रथम दिव्यांग उमेदवार, त्यानंतर महिला उमेदवारांना प्राधान्य, त्यानंतर जे उर्वरित सर्व उमेदवार आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येईल समुपदेशन प्रक्रियेमध्ये. त्यानंतर खालचा मुद्दा,
मित्रांनो, समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिलेल्या उमेदवारांना त्यांची नियुक्ती संबंधीचे सर्व कागदपत्रे संबंधित सक्षम प्राधिकरणामार्फत तपासणी अंती योग्य आढळून आल्यानंतरच, वैधता सिद्ध झाल्यानंतरच नियुक्तीपत्र देण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, तुम्ही फॉर्ममध्ये सर्व जे डॉक्युमेंट्स उल्लेख केला होता, तर त्या सर्व डॉक्युमेंट्सचा या ठिकाणी तुम्हाला सादर करावे लागणार आहेत. मित्रांनो, ज्यावेळेस टेट फॉर्म भरला होता, तर अशा वेळेस जे तुम्ही जेवढे पण डॉक्युमेंट्स उल्लेख केला होता, ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं सिद्ध करून दाखवणं गरजेचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. त्यानंतर चौथा मुद्दा, वेळेअभावी, तांत्रिक अडचणीमुळे, प्रशासकीय कारणास्तव व इतर कोणत्याही बाबीमुळे दिनांक 19/7/2024 रोजीची समुपदेशन प्रक्रिया पूर्ण न झाल्यास उर्वरित उमेदवारांची समुपदेशन दुसऱ्या दिवशी ठरवलेल्या प्राधान्यक्रमाने घेण्यात येतील. मित्रांनो, 19/7ला बोललं आहे, पण जर काही तांत्रिक अडचण निर्माण झाली तर त्याची संपूर्ण प्रक्रिया ही त्याच्या दुसऱ्या दिवशी घेण्यात येईल, असंही त्यांनी नमूद केलं आहे या पत्रकामध्ये. तर मित्रांनो, अशा पद्धतीने नागपूर जिल्हा परिषदची जी काही शिक्षक भरती संदर्भात कन्व्हर्जन राऊंडच्या शिक्षक भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत नोटिफिकेशन होती आणि खाली दिलं आहे, उक्त दिनांक समुपदेशनाकरिता उपस्थित न राहिलेल्या उमेदवारांना दिनांक 19/7/2024 रोजीची समुपदेशन प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेल्या जागेवर पदस्थापना स्वीकारावी लागेल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, जे उमेदवार गैरहजर राहतील तर त्यांना नियुक्ती ही प्रशासनामार्फत दिली जाईल. त्यांचा कुठलेही ऐकून घेतले जाणार नाही. त्यांना कुठलेही यामध्ये उपस्थित नसल्याकारणाने त्यांची नियुक्ती ही थेट प्रशासनामार्फत केली जाईल. तर मित्रांनो, ही होती थोडक्यात जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत शिक्षक भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समुपदेशन नियुक्ती प्रक्रिया संदर्भात नोटिफिकेशन. तर पुढील जिल्हा परिषद पुढील जे काही मीरा भाईंदर महानगरपालिका आहे, तर यांची नोटिफिकेशन पाहणार आहोत. तर मित्रांनो, मीरा भाईंदर महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत जे काही नोटिफिकेशन आले होते पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरती संदर्भात, तर त्या मुलाखतीशिवाय पदनिवडीबाबत तर ती सविस्तर आपण पाहूया. मित्रांनो, जे काही मीरा भाईंदर महानगरपालिका आहे, तर या मीरा भाईंदर महानगरपालिके अंतर्गत विषय पाहूया. दिनांक 15/7/2024 रोजी नोटिफिकेशन आले होते. विषय शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2022 मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्राच्या पडताळणीबाबत म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत त्यांनी या ठिकाणी नोटिफिकेशन दिलं आहे. तर काय आहे नोटिफिकेशन पाहूया. उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपणास कळविण्यात येते की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती 2022 अंतर्गत शिक्षकांची निवड मीरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेली आहे. संदर्भीय पत्रान्वये उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्ती देण्याबाबत कळविण्यात येत आहे. त्यानुसार खालील मुद्दा, आपण गुरुवार दिनांक 18/7/2024 रोजी सकाळी 11 वाजता सकाळी 11 ते 5 या वेळेत शिक्षण विभाग, दुसरा मजला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, भाईंदर पश्चिम येथे उपस्थित राहावे. आपण पवित्र प्रणालीवर स्वप्रमाणात नोंदवलेल्या सर्व माहितीचे मूळ कागदपत्रे व सोबत देण्यात आलेल्या तपासणी सूची प्रमाणे साक्षांकित प्रतीसह नियोजित वेळेत उपस्थित राहून कागदपत्रे पडताळणीबाबत कार्यवाही पूर्ण करून घ्यायची आहे. मित्रांनो, ज्या उमेदवारांचे मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सिलेक्शन झाले शिक्षक भरती 2022 कन्व्हर्जन राऊंड अंतर्गत, तर अशा सर्व उमेदवारांना ही नोटीस महत्त्वाची आहे. दिनांक 18/7/2024 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत शिक्षण विभाग, दुसरा मजला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, भाईंदर पश्चिम येथे उपस्थित राहायचं आहे. आपण जे काही पवित्र प्रणाली अंतर्गत तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म आहे, तर त्यात जे तुम्ही माहिती डाटा संपूर्ण एंटर केला आहे, माहिती भरली आहे, ती सर्व माहितीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे मूळ कागदपत्र असणे गरजेचे आहे. आणि ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस त्यांची एक साक्षांकित प्रत म्हणजेच सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपीज तुम्हाला सोबत ठेवणे गरजेचं आहे. आणि ते सर्व घेऊन तुम्हाला जायचे आहे. तपासणी सूचीप्रमाणे तुम्हाला त्याचं उपस्थित राहून कागदपत्र पडताळणीबाबत कार्यवाही पूर्ण करून घ्यायची आहे. तर या शिक्षण प्रशासकीय अधिकारी यांचं महानगरपालिका यांची नोटिफिकेशन ही सर माहिती मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत आपणास देण्यात आली आहे. मित्रांनो, ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, ही होती नोटिफिकेशन जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्याबाबत आलेली माहिती. आपणास व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.